ही जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, एस-एस-सी सरकारी सी-आय-एस-एफ या यूट्यूब चॅनलवर मी सुरत तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर आपण आज बघणार आहोत आय-टी-बी-पीमध्ये आलेल्या 526 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे मित्रांनो. तर याविषयी जाहिरात बघूया आपण, जी की जाहिरात आलेली आहे मित्रांनो. फॉर्म पण कधी चालू होत आहे, फॉर्मची लास्ट डेट किती आहे, त्यानंतर तुमची शैक्षणिक पात्रता 10वी-12वी असणार आहे. महिला पुरुष दोन्ही अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो. इथे महाराष्ट्रामध्ये असलेले विद्यार्थी इथे अप्लाय करू शकणार आहेत का नाही. त्यानंतर 21,000 पासून 1,12,000 पर्यंत पगाराची संधी असणार आहे या भरतीमध्ये. तर बघा यामध्ये पोस्ट किती आहे, काय आहे, आपापल्या कास्टनुसार पोस्ट वगैरे. त्यानंतर मित्रांनो वयवारी किती असणार आहे या पोस्टसाठी, म्हणजे या पोस्टसाठी कोण अप्लाय करू शकणार आहे, हा फॉर्म कोण भरू शकणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यानंतर फॉर्म फी किती लागणार आहे, त्यानंतर प्रोसेस कशी असणार आहे, मेडिकल अगोदर होणार आहे की ग्राउंड अगोदर होणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल मित्रांनो. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला बघूया. तर बघा इथे दाखवल्याप्रमाणे मित्रांनो, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्ण संधी आहे. आय-टी-बी-पी मध्ये 526 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये की फर्स्ट पोस्ट असणारे उपनिरीक्षक टेलिकम्युनिकेशन्स म्हणून, सेकंड पोस्ट असणारे मित्रांनो तुमची यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता हेड कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन म्हणून, थर्ड पोस्टची जर गोष्ट केली तर कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन म्हणून. तर या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे मित्रांनो. तुम्ही जर का म्हणता एस-एस-सी-जी-डीची आम्ही फॉर्म्स वगैरे भरतो, तर ही पण भरती वेगळी थोडीशी मित्रांनो. एस-एस-सी-जी-डीच्या लेवलची भरती नाही, यामध्ये पेमेंट खूप जास्त आहे. एस-एस-सी-जी-डीची भरतीचे फॉर्म्स खूप जण भरतात, पण हे फॉर्म्स कोणी भरत नाही मित्रांनो. हे फॉर्म्स काही व्हॅकन्सी याच्या रिकाम्या जातात. तर ही जाहिरात बघा मित्रांनो, ही सुवर्ण संधी असू शकते तुमच्यासाठी. ही भरती प्रक्रिया टेम्पररी स्वरूपात केली जाणार असून या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांची कायमस्वरूपी नोकरी संधी दिली जाऊ शकते मित्रांनो. आय-टी-बी-पी मध्ये ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांना 15 नोव्हेंबर पासून 14 डिसेंबर पर्यंत अर्ज सादर करता येईल मित्रांनो. तर आजपासून याचे अर्ज चालू झालेले आहे मित्रांनो, जे की 14 डिसेंबर पर्यंत अर्ज प्रक्रिया चालणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघू शकता इथे तुम्ही पुढे आय-टी-बी-पी मध्ये भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आय-टी-बी-पीच्या वेबसाईटवर अर्ज सादर करावा मित्रांनो, अशा सूचना देण्यात आलेल्या आहे. मी साईट दिलेली मित्रांनो. त्यानंतर आपल्या कमेंटमध्ये पण याला पिन करून ठेवतो, तिथून तुम्ही अर्ज अप्लाय करू शकता मित्रांनो, किंवा नेट कॅफेवर पण जाऊन तुम्ही आय-टी-बी-पीची वॅकन्सीची जर त्याला सांगितलं तो पण तुमचा फॉर्म अप्लाय करेल मित्रांनो. ही त्याची साईट असणार आहे मित्रांनो, आय-टी-बी-पीची ऑफिशियल साईट आहे, इथूनच अप्लाय होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. तर बघा भरती प्रक्रिया कशी असणार आहे, का कोणकोणत्या पोस्टमध्ये जागा आलेल्या आहेत ते बघूयात आपण. तर बघा इथे पदांचं नाव आणि तपशील आलेली आहे. पद क्रमांक 1 म्हणसान तर पदाचं नाव बघा मित्रांनो, सब इन्स्पेक्टर म्हणून टेलिकम्युनिकेशन. पद संख्या टोटल 92 असणार यामध्ये सब इन्स्पेक्टर मध्ये, ज्यांचं की क्वालिफिकेशन वेगवेगळं असणार आहे, शैक्षणिक पात्रता वेगळी असणार आहे, ते पण बघूयात आपण आता. सेकंड बघा हेड कॉन्स्टेबल असणार आहे टेलिकम्युनिकेशन मध्ये. हेड कॉन्स्टेबलच्या सर्वात जास्त वॅकन्सी इथे आलेल्या आहे. हेड कॉन्स्टेबलच्या सर्वात जास्त वॅकन्सी इथे आलेल्या आहे, ज्या की 383 वॅकन्सी हेड कॉन्स्टेबलच्या असणार मित्रांनो. आणि कॉन्स्टेबलच्या म्हणसान तर बघा टेलिकम्युनिकेशन कॉन्स्टेबल तर 51 जागा ह्या कॉन्स्टेबलच्या आलेल्या आहे, ज्या की एस-एस-सी-जी-डी मध्ये कॉन्स्टेबलच्या जागा असतात मित्रांनो. त्या जागा नसून मित्रांनो ह्या थोड्या वेगळ्या जागा आहेत, टेलिकम्युनिकेशनच्या जागा आहेत. यांचं काम पण थोडंसं वेगळं असतं एस-एस-सी-जी-डीच्या कॉन्स्टेबल पेक्षा. तर 51 जागा ह्या कॉन्स्टेबल मध्ये आलेल्या आहेत. तर टोटल वॅकन्सी म्हणताना आपल्या ऑल इंडियामध्ये 526 वॅकन्सी ही टोटल आलेली आहे मित्रांनो. तर चला आपण पुढे बघूयात आता. तर बघू शकता इथे फर्स्ट जी वॅकन्सी मित्रांनो तुमची उपनिरीक्षकची वॅकन्सी टेलिकम्युनिकेशन या पदाचा एकूण 92 जागा भरल्या जाणार आहेत. यापैकी 78 पुरुषांच्या जागा असणार आहे. बघा आता पुरुषांना जागा किती आलेल्या आहे, महिलांना जागा किती आलेल्या आहे. तर 78 पुरुष उमेदवारांसाठी तर 14 महिला उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन श्रेणीनुसार वेतन मिळेल. या पदासाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचा वय बघा इथे 20 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे मित्रांनो. 20 ते 25 वर्ष ज्यांचं आहे तेच इथे उपनिरीक्षकसाठी फर्स्ट जी पोस्ट आपली टेलिकम्युनिकेशन उपनिरीक्षक इथे अप्लाय करू शकता तुम्ही. पेमेंट पण बघा इथे 35,400 पासून ते 1,12,400 पर्यंत वेतन श्रेणी असणार मित्रांनो. सेकंड पोस्टचं बघूया आपण आता याचनुसार. तर सेकंड पोस्टचं जर बघितलं तर हेड कॉन्स्टेबलची पोस्ट असणार आहे टेलिकम्युनिकेशन मध्ये. या पदाच्या एकूण 383 सर्वात जास्त वॅकन्सी याच्याच आहे. हेड कॉन्स्टेबलच्या वॅकन्सी सर्वात जास्त असणार येते. तर भरती केली जाणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 325 जागा असणार आहे, तर महिला उमेदवारांसाठी 58 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 पर्यंत वेतन श्रेणीनुसार पगार दिला जाईल मित्रांनो. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय जर म्हणसान तर 18 ते 25 दरम्यान त्याचं वय असलं पाहिजे मित्रांनो. थर्ड पोस्ट साठी बघा आता इथे थर्ड पोस्ट आलेली कॉन्स्टेबलची, जी की टेलिकम्युनिकेशन मध्ये असणार आहे. या पदासाठी एकूण 51 जागा भरल्या जाणार आहे ऑल इंडिया. यापैकी 44 जागा या पुरुषांसाठी असणार आहे उमेदवारांसाठी आणि राखीव आहेत काही. त्यामध्ये 7 जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत मित्रांनो. तर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय जर म्हणसान तर 18 ते 23 तुमचं वय यामध्ये असलं गरजेचं आहे. आणि निवड होणाऱ्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 पर्यंत वेतन श्रेणी इथे दिली जाणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा इथे शैक्षणिक पात्रता काय असणार तुमची. तर पद क्रमांक 1 जर म्हणसान तर जे की बघा इथे असायचं तर BSc फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स, IT कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, किंवा मग तुम्ही BCA केलेला असू शकता, किंवा मग तुम्ही BE केलेला असू शकता. या तिन्हीपैकी काही असेल तर तुम्ही हा फॉर्म फर्स्ट मध्ये भरू शकता मित्रांनो. फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे पोस्ट ही अप्लाय करू शकता. त्यानंतर सेकंड जर पद तुम्हाला अप्लाय करायचं आहे, जे की सेकंड पद असणार आहे तुमचं हेड कॉन्स्टेबलचं, तर त्यासाठी बघा इथे 45% गुणांसह 12वी पास असणं गरजेचं आहे तुमचं. ज्यामध्ये
ज्यामध्ये की फिजिक्स असणं गरजेचं आहे विषय, त्यानंतर केमिस्ट्री असणं गरजेचं आहे आणि मॅथमॅटिक्स असणं गरजेचं आहे. उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण असलं तरी चालतं मित्रांनो, ज्यामध्ये की 10वी उत्तीर्णसाठी प्लस ITI सुद्धा मागितलेला इथे. त्यानंतर बघू शकता 10वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा सुद्धा मागितलेला इथे मित्रांनो, ते पण तुम्ही अप्लाय करू शकता. एक तर 10वी उत्तीर्ण पाहिजे, ITI पाहिजे तुमच्याकडे, नाही तर मग 10वी उत्तीर्ण असून डिप्लोमा पाहिजे तुमच्याकडे, किंवा मग 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण पाहिजे या विषयामध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये, म्हणजे PCM ग्रुप पाहिजे मित्रांनो तुमचा. थर्ड पोस्टसाठी जर का माणसांची की कॉन्स्टेबल टेलिकम्युनिकेशन आलेली आहे, इथे काही नाही आहे, सिम्पली तुमचे 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. इथे सर्वात कमी वॅकन्सी आलेल्या आहेत. सेकंडमध्ये सर्वात जास्त 383 वॅकन्सी आहे. तर थर्डमध्ये बघा 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो कॉन्स्टेबल पोस्टसाठी. तर बघा इथे आता वय कसं असणार आहे विद्यार्थ्यांचं, वयाची अट ही 14 डिसेंबर 2024 रोजी मित्रांनो तुमचं हे वय असणं गरजेचं आहे. त्यामध्ये SC ST ला आणि OBC ला सूट देण्यात आलेली आहे. SC ST ला जर म्हणसान 5 वर्षाची सूट असणार आहे, OBC ला म्हणसान तर 3 वर्षाची सूट असणार आहे. म्हणजे पद क्रमांक 1 20 ते 25 वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे. आणि SC ST असेल तर ही सूट त्यामध्ये प्लस करा मित्रांनो तुम्ही. सेकंडमध्ये बघा 18 ते 25 वर्ष असणं गरजेचं आहे तुमचं त्यामध्ये. त्यानंतर थर्ड क्रमांकासाठी अप्लाय करसान तर थर्ड पदसाठी तर 18 ते 23च्या आत असणं गरजेचं आहे मित्रांनो तुमचं. नोकरीचं ठिकाण म्हणसान तर संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण असणार आहे, जिथे पण तुमची पोस्टिंग होईल पूर्ण ऑल इंडियामध्ये, तिथे तुम्हाला ड्युटी करणं लागेल मित्रांनो. त्यानंतर बघा इथे फॉर्म फी किती असणार आहे तर ते बघून घ्या. SC ST आणि एक सर्व्हिसमॅनसाठी महिला फी नाही आहे मित्रांनो या 4साठी. त्यानंतर पद क्रमांक 1 जनरल OBC EWS साठी 200 रुपये फी असणार आहे ते. आणि पद क्रमांक 2 ते 3 भरसान जनरल OBC EWS कास्टसाठी तर 100 रुपये फी ही दुसऱ्या पदाला आणि तिसऱ्या पदाला असणार आहे. फर्स्ट पदला 200 रुपये असणार आहे मित्रांनो. तर आपण बघूया याची प्रोसेस कशी होणार आहे, नेमकं फिजिकल्स पहिलं होणार आहे का पेपर पहिलं होणार आहे. तर इथे बघू शकता पेज 1 मध्ये मित्रांनो तुमचं फिजिकल केलं जाणार आहे. सर्वात प्रथम फिजिकल असणार आहे त्यामध्ये पण तुमची जी पोस्ट असणार आहे, तुम्ही सब इन्स्पेक्टरसाठी अप्लाय करताय का हेड कॉन्स्टेबलसाठी, त्यानंतर कॉन्स्टेबलसाठी वेगवेगळी फिजिकल्स असणार इथे. तर इथे बघू शकता सब इन्स्पेक्टरसाठी जर का तुम्ही ट्राय केलं मित्रांनो, या पदावर तुम्ही अर्ज भरला तर इथे बघा 100 मीटरची रेस तुम्हाला असणार आहे मेलसाठी, जी की तुम्हाला 16 सेकंदात क्लिअर करणे आहे मित्रांनो. त्यानंतर सेकंड 1600 किलोमीटरची रेस असणार आहे, जी की तुम्हाला 7 मिनिटं 30 सेकंदात क्लिअर करणे आहे. फिमेल जर का असताना तर 100 मीटर तुमच्यासाठी या पोस्टसाठी बरं का मित्रांनो. फर्स्ट जी पोस्ट असणार आहे त्या पोस्टसाठी फिमेलसाठी 100 मीटरची रेस 18 सेकंदात कंप्लीट करणे आहे. आणि 800 मीटरची रेस असणार आहे, जी की 4 मिनिट 45 सेकंदात तुम्हाला फिजिकल्स मध्ये क्लिअर करणं लागेल. जर का तुम्ही हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसाठी जर का अप्लाय करसान तर ती वेगळी प्रोसेस आहे मित्रांनो. तर बघा इथे त्याची वेगळी रनिंग आहे. इथे 100 मीटर नाहीये तुम्हाला, फक्त 1600 किलोमीटर तुम्हाला 7.5 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं आहे मित्रांनो. आणि 100 मीटर नाहीये यामध्ये. आणि 11 फीट लॉंग जंप मारणं आहे मित्रांनो. 3 चान्स तुम्हाला दिले जाणार यामध्ये. 11 फीट मुलं मारू शकतात, काही विषय नाहीये. 11 फीट एवढं पण हार्ड नाहीये. त्यानंतर बघा तुम्ही इथे 3.5 फीट हाय जंप दिलेली मित्रांनो, 3.5 फुटाची. तर हाय जंप तुम्हाला 3 चान्स दिले जाणार आहे. तर ती पण मारणं सिंपलच आहे मित्रांनो, थोडीशी प्रॅक्टिस असली तर. त्यानंतर मुलींसाठी बघा मित्रांनो, इथे फिमेल कॅन्डिडेटसाठी जर हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसाठी अप्लाय केलं तर रेस असणार आहे 800 मीटरची, जी की तुम्हाला 4 मिनिट 45 सेकंदात क्लिअर करणं आहे. जर का तुम्ही फिमेल असाल तर त्यामध्येच 9 फीट लॉंग जंप दिलेली आहे तुम्हाला, जे की 3 चान्स मध्ये तुम्हाला कंप्लीट करणं आहे. 3 चान्स दिले जातील. आणि 3 फुटाची हाय जंप दिलेली आहे 3 चान्स मध्ये, ती पण मारणं आहे तुम्हाला. सेकंड जेव्हा तुमचे फिजिकल्स आले त्यानंतर तुमचे बघा इथे पेपर घेतला जाणार आहे. तर पेपरमध्ये काय काय असणार आहे मित्रांनो, कोणकोणते विषय येणार आहे पेपरमध्ये तर ते पण बघूया, किती मार्काचा पेपर असणार आहे. तर इथे बघू शकता पेपर पण वेगवेगळे दिलेले आहे. फर्स्ट पोस्टसाठी जर का अप्लाय करसान, जे की सब इन्स्पेक्टर टेलिकम्युनिकेशन जी आहे, तर तुमचे 2 पेपर्स होणार आहे, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, जे की 100 मार्काचे असणार आहे. ग्रॅज्युएट लेवलची पोस्ट असणार आहे मित्रांनो. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे सर्व. मॅक्झिमम मार्क्स 100 मार्काचा पेपर होणार आहे. टाइम तुम्हाला 2 घंट्याचा दिला जाणार आहे, ज्यामध्ये की बघा तुमचे विषय काय काय असणार आहे. तर जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी यापैकी तुम्ही एक कोणताही विषय घेऊ शकता, ज्याचे की 30 क्वेश्चन्स येईल 30 मार्क्ससाठी. जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन्स येतील तुम्हाला 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी मित्रांनो, एक क्वेश्चन एका मार्कासाठी. आणि रिझनिंग एबिलिटी जर का म्हणसान तर 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी. असा तुमचा फर्स्ट पेपर इथे सब इन्स्पेक्टर साठी घेतला जाणार आहे. यामध्ये पास झाले तर सेकंड पेपर असणार आहे मित्रांनो 100 मार्काचा, जे की ऑब्जेक्टिव्ह टाईपच असणार आहे, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ इथे बघू शकता विषय सर्व दिलेले आहे मित्रांनो. याचे 10 किंवा 20 क्वेश्चन्स असणार आहे. असे टोटल हे पण तुमचा 100 मार्काचा पेपर होणार आहे मित्रांनो. त्यानंतर जर तुम्ही हेड कॉन्स्टेबलसाठी टेलिकम्युनिकेशनसाठी अप्लाय करसान सेकंड पोस्ट, ते 100 क्वेश्चन्स असणार आहे. 10+2 विथ PCM लेवलची वॅकन्सी असणार. ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे 100 क्वेश्चन्स. जनरल इंग्लिश किंवा मग जनरल हिंदी दोन्हीपैकी एक चॉईस करू शकता. त्याचे 20 क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. जनरल अवेअरनेसचे 15 क्वेश्चन असणार आहे. रिझनिंगचे 15 क्वेश्चन असणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, फिजिक्सचे 20 क्वेश्चन, केमिस्ट्रीचे 10 क्वेश्चन आणि मॅथचे 20 क्वेश्चन, असे टोटल 100 क्वेश्चन 100 मार्काचा पेपर 2 घंट्याचा पेपर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर तिसरी पोस्ट जर का तुम्ही अप्लाय करसान, जे की कॉन्स्टेबलसाठी असणार आहे, 100 क्वेश्चन्स असणार आहे. 10 स्टँडर्ड लेवल असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप 100 मार्काचा पेपर, तेच आपले 2 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला. इथे पण इंग्लिश किंवा हिंदी दोन्हीपैकी एक घेऊ शकता तुम्ही. त्यामध्ये पण 20 क्वेश्चन्स असणार आहे 20 मार्कासाठी. जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन असणार आहे 25 मित्रांनो 25 मार्कासाठी. रिझनिंगचे 25 क्वेश्चन आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी मित्रांनो. तर सेम आपला जेडीचा सिलेबस, एक तर इंग्लिश घ्या किंवा हिंदी घ्या. तर कॉन्स्टेबलसाठी आलेला आहे. हेड कॉन्स्टेबलसाठी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. ही सेकंड पेज तुमचं हे राहणार आहे. फर्स्ट तर तुमचं फिजिकल्स होणार आहे. फिजिकल झाल्याच्या नंतर पेपर होणार आहे मित्रांनो. आणि थर्ड पेज जर का म्हणसान मित्रांनो तुमचा, तर थर्ड
पुढे हे तुमचं मेडिकल होणार आहे, त्यानंतर तुमची जॉईनिंग असेल, म्हणजे JD1च असणार आहे. हीच होती संपूर्ण माहिती मित्रांनो. आशा करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल. आणि हो मित्रांनो, SSC JDचे जर का स्टुडंट असाल, तुम्हाला जर का फायनल कट ऑफचा तुम्ही जर वाट बघत असाल मित्रांनो, तर यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे मी, जे की Google फॉर्म भरून घेतलेले मित्रांकडनं. तर तुम्ही जर का त्यामध्ये असाल मित्रांनो, सर्व फिट क्लिअर असेल तुमचं, आणि तुम्ही जर कट ऑफचा वाट बघत असाल मित्रांनो, फायनल कट ऑफ कधी येईल, तर आपल्या महाराष्ट्रासाठी विद्यार्थ्यांना सांगतोय, तर तिथे Google फॉर्म दिलेले आहे. तुम्ही Google फॉर्म भरून तिथे तुमचे मार्क्स वगैरे द्या मित्रांनो. तिथे व्हिडिओ बघून घ्या. तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला सर्व कळेल. व्यवस्थित तिथे मार्क्स वगैरे टाका मित्रांनो. लवकरच आपल्या चॅनलवरती सर्व फायनल एक्सेप्टेड कट ऑफचे व्हिडिओ येणार आहेत मित्रांनो, जे की एकदम परफेक्ट बसणार आहेत मित्रांनो. मागच्या वर्षीचा जसा कट ऑफ परफेक्ट बसला होता, तोच कट ऑफ आपण यावर्षी परफेक्ट बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर तिथे जाऊन तुम्ही Google फॉर्म भरा. तुम्ही जर का ऑल क्लिअर असेल मित्रांनो SSC JD मध्ये. तर बघा, हीच होती ITBPची 526च्या पदांवर आलेली भरती विशेष संपूर्ण जाहिरात. तुमचे जर का अजून काही क्वेश्चन्स असेल तर कमेंटमध्ये कळवा मित्रांनो. मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.